12वी केमिस्ट्रीमध्ये आज आपण नवीन चॅप्टर चालू करणार आहोत। त्या चॅप्टरचं नाव आहे बायोमॉलिक्युल्स। टाका हेडिंग बघा, कुणाला म्हणायचं बायोमॉलिक्युल्स? द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाउंड। कसा? द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाउंड प्रेझेंट इन द सेल ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम। The complex organic compound present in the cell of a living organism required for growth and maintenance of our body. आपल्या शरीराची वाढ व आपल्या शरीराचं मेंटेनन्स म्हणजे झीज भरून काढायचं काम करणारे जे काही मॉलिक्युल्स आपण कंपाऊंड वापरतो त्यांना का म्हणलं जातंय? बायोमॉलिक्युल्स। द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाउंड प्रेझेंट इन द सेल ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिक्वायर्ड फॉर कशासाठी? ग्रोथ अँड मेंटेनन्स ऑफ आवर बॉडी इज नोन एज बायो। कोण आहेत बायोमॉलिक्युल्स? हे कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन्स, न्यूक्लिक ॲसिड, ऑल दीज आर बायोमॉलिक्युल्स। त्याच्यात मग पुन्हा दोन प्रकार आहेत, सिंपल बायोमॉलिक्युल्स आणि कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्युल्स असे दोन प्रकार आहेत। सिंपल मध्ये येते विटॅमिन, मिनरल अँड वॉटर। कोण कोण? विटॅमिन्स, मिनरल्स अँड वॉटर आर सिंपल बायोमॉलिक्युल्स। आणि कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्युल्स कोण? हे कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड, हे सगळे काय झाले? कॉम्प्लेक्स। कळालं एवढं? कुणाला म्हणायचं बायोमॉलिक्युल्स सांगा? द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाउंड present in the cell of a living organism required for कशासाठी वापरले जातात हे? ग्रोथ अँड मेंटेनन्स ऑफ आवर बॉडी इज नोन ॲज बायोमॉलिक्युल्स। बायोमॉलिक्युल्स आर कार्बोहायड्रेट, प्रोटीन, हे सगळं लिहू। बायोमॉलिक्युल्स आर क्लासिफाइड इंटू टू टाइप्स, सिंपल बायोमॉलिक्युल्स आणि कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्युल्स। विटॅमिन्स, मिनरल्स अँड वॉटर आर सिंपल बायोमॉलिक्युल्स। आणि मग कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट, ऑइल, न्यूक्लिक ॲसिड आर कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्युल। आणि मग पुढं कार्बोहायड्रेट वगैरे एक 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 बघायला चालू करू। लिहा, इन्व्हर्टेड कॉम्यातल्या द कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाउंड प्रेझेंट इन द सेल ऑफ living organism required for growth
and maintenance of our body is known as biomolecules. Example: carbohydrates, proteins, fats, oil, nucleic acid, vitamins, minerals and water. एक ओळ जागा सोडा. बायोमॉलिक्युल्स आर classified into two types. Number one, simple biomolecules. Number two, complex biomolecules. त्याच्यात टाका नंबर एक, सिंपल बायोमॉलिक्युल्स. विटामिन्स, minerals, and water are simple biomolecules. नंबर दोन, कॉम्प्लेक्स बायोमॉलिक्युल्स. कार्बोहाइड्रेट्स, प्रोटीन्स, फैट्स, ऑयल, and nucleic acid are called complex biomolecules. त्याच्यातला आता पहिला बायोमॉलिक्यूल बघूया आपण. त्याचं नाव टाका हेडिंग कार्बोहायड्रेट्स. बघा सगळेजण इकडे लक्ष द्या. कार्बोहायड्रेट ज्याला आपण कर्बोदके म्हणतो मराठीतून,
आपल्या शरीराला जवळपास 80% एनर्जी ही कार्बोहायड्रेट्स पासून मिळते. एनर्जी रिक्वायरमेंट ऑफ आवर बॉडी इज फुलफिल्ड बाय मेजर 80% बाय कार्बोहायड्रेट्स. आपल्या शरीराला जवळपास 80% एनर्जी ही कार्बोहायड्रेट्स पासून मिळते. तर हे कार्बोहायड्रेट्स कुणाला म्हणायचं? नीट आहे का? द ऑप्टिकली ऍक्टिव्ह. कसले? म्हणजे ज्यांच्यामधून प्लेन पोलराइज्ड लाईट पास झाल्यावर रोटेट होतं त्याला ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड म्हणतो. किंवा ज्याच्याकडे असिमेट्रिक कार्बन ॲटम आहे त्याला ऑप्टिकल ऍक्टिव्ह म्हणतो. द ऑप्टिकल ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी म्हणजे ज्याच्यामध्ये हायड्रॉक्सी जास्त प्रमाणात आहेत. अल्डिहाइड और कीटोन. 3 गोष्टी कोणत्या कोणत्या? ऑप्टिकली ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. पॉलीहायड्रॉक्सी म्हणजे त्यांच्यामध्ये OH जास्त असतील. अल्डिहाइड और कीटोन. अल्डिहाइड और कीटोन. द ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन और द कंपाउंड. मग असे कंपाउंड which on hydrolysis to give polyhydroxyaldehyde or ketone. म्हणजे काय? मला सांगा. ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी हे तरी डायरेक्ट किंवा असे काही कंपाऊंड आहेत ज्यांचा हायड्रोलायसिस केल्यावर हे मिळत असेल तर ह्याला सुद्धा कार्बोहायड्रेट म्हणा. ऑर द कंपाऊंड म्हणजे कुठला तरी एक्स असेल समजा विच ऑन हायड्रोलायसिस ज्याचा हायड्रोलायसिस केल्यावर टू गिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन इज नोन ॲज. डायरेक्ट ह्यांना तर म्हणा किंवा असं एखाद्या कंपाऊंड आहे ज्याचा हायड्रोलायसिस केल्यावर हे मिळत असेल तर त्या कंपाऊंडला बी कार्बोहायड्रेट्स म्हणा. काय सांगा? द ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन और द कंपाउंड which on hydrolysis to give polyhydroxyaldehyde or ketone is known as कार्ब. मूळ त्या डेफिनेशन मध्ये काय आहे हे लक्षात येत नाही बरं का. काय म्हणलो मी सांगा बरं. हेच कार्बोहायड्रेट आहेत असं म्हणतात सगळेजण, पण हेच कार्बोहायड्रेट आहेत असं नाही. ह्याला सोडून एक्स बी कार्बोहायड्रेटच आहे. का बरं एक्स कार्बोहायड्रेट आहे सांगा बरं. कारण की त्याचं हायड्रोलायसिस केल्यावर जर हेच मिळत असेल तर त्यानं बी कार्बोहायड्रेट फॅमिलीमध्येच येणार. कळालं? ऐका एकदा, अजून एकदा. द ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन और द कंपाउंड which on hydrolysis to give polyhydroxy aldehyde or ketone is known as carbohydrates. बरोबर लिहा. द इन्व्हर्टेड कॉमातल्या द ऑप्टिकली ऍक्टिव्ह पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड और कीटोन
are the compound which on a hydrolysis to give polyhydroxy, aldehyde or a ketone. Is known as a carbohydrate. एक खाली हेडिंग टाका. Classification based upon nature, solubility and taste. बघा कोणत्या तीन गोष्टीवर अवलंबून आहे क्लासिफिकेशन? नेचर, सोल्युबिलिटी आणि टेस्ट. त्याचे दोन प्रकार आहेत, शुगर आणि नॉन शुगर. तिन्ही गोष्टीचा उल्लेख करून त्याला सांगायचं. शुगर आर क्रिस्टलाइन इन नेचर, म्हणजे खड्याच्या रूपात आहे. सोल्युबल इन वॉटर अँड स्वीट इन टेस्ट, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. एक्झाम्पल काय? नॉन शुगर आर अमॉरफस इन नेचर, म्हणजे पावडरच्या रूपामध्ये आहे. इनसोल्युबल इन वॉटर, पाण्यात सोल्युबल नाही. अँड टेस्टलेस, म्हणजे त्याला चव नाही. सेल्युलोज अँड स्टार्च. तर असं क्लासिफिकेशन आहे. कशावर अवलंबून आहे क्लासिफिकेशन? नेचर, सोल्युबिलिटी अँड टेस्ट. दे आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स, sugars and non-sugars. What about sugars? Sugars are crystalline in nature, soluble in water and sweet in taste. Example, glucose and fructose. बरोबर? Non-sugars are amorphous in nature, insoluble in water and tasteless. Example, cellulose, starch. कळालं? काय टाकलं हेडिंग? हे टाकलं ना? लिहा. नंबर 1 शुगर, नंबर 2 नॉन शुगर टाका ना. मग नंबर 1 शुगर, खाली नंबर 2 नॉन शुगर, आणि मग परत नंबर 1 हेडिंग टाका शुगर म्हणून. इट इज क्रिस्टलाइन इन नेचर, comma soluble in a water and sweet in a taste.
Example, glucose and fructose, non-sugar. It is amorphous in nature, insoluble in water, and tasteless. Example, cellulose, starch, etc. आता क्लासिफिकेशन बेस्ड ऑन केमिकल नेचरवर आहे. आता हे कसं होतं, नेचर, सोल्युबिलिटी. आता केमिकल नेचर मेन, ते आपण उद्याच्या पिरियडमध्ये बघूयात. सिंपल, कॉम्प्लेक्स, मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड आहे.